Good morning, everyone. Today I am going to tell some information related International Women's Day. Okay. आज इंटरनॅशनल वुमन्स डे आहे म्हणजे 8 मार्च. ओके. तर त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत आहे वुमन्स डे बद्दल. फर्स्ट पॉइंट इज हिअर. इंटरनॅशनल वुमन्स डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन मार्च 8 अराउंड द वर्ल्ड. ओके. म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये पूर्ण जगामध्ये 8 मार्चला इंटरनॅशनल वुमन डे ओके म्हणजे महिला दिन साजरा केला जातो. ओके. नेक्स्ट पॉइंट इज हिअर. Next point is here. This day is dedicated to honoring the achievement, strength, and contribution of women in society. म्हणजे हा दिवस एक महिलांचे अचिव्हमेंट किंवा त्यांना मजबूत कसं राहिलं पाहिजे, त्यांची स्ट्रेंथ असेल. ओके. दिस डे इज डेडिकेटेड टू ऑनरिंग द अचिव्हमेंट, स्ट्रेंथ अँड कंट्रीब्युशन ऑफ वुमन इन अ सोसायटी. म्हणजे वुमनच्या सोसायटीमध्ये कंट्रीब्युशन कशा प्रकारे राहतं किंवा त्यांची अचिव्हमेंट कशा प्रकारे असते किंवा ते कशा प्रकारे मजबूत असतात, ह्या सगळ्या गोष्टी चा तिथे रिस्पेक्ट केला जातो. मग त्या या सगळ्या गोष्टींसाठी तो दिवस डेडिकेट केला जातो. नेक्स्ट पॉइंट इज हिअर. Women play an important role in every field such as education, science, politics, business, sports and family life. म्हणजेच वुमन हे प्रत्येक रोल प्ले करत असते. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक एज्युकेशन जे लेडीज आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हटलं एज्युकेशन फॅकल्टीमध्ये आहेत, जसे की सायन्स असेल, पॉलिटिक्स असेल. ओके. म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये म्हणा किंवा पॉलिटिशियन मध्ये म्हणा किंवा एखादा बिझनेस असेल किंवा स्पोर्ट्स असतील किंवा फॅमिली लाईफ, म्हणजे इच अँड एव्हरी फील्ड मध्ये वुमन असतात. ओके. इच अँड एव्हरी फील्ड मध्ये काय आहेत वुमन. एज्युकेशन, सायन्स, पॉलिटिक्स, बिझनेस, स्पोर्ट्स अँड फॅमिली लाईफ. म्हणजे आजकाल पाहायला गेलं तर जे महिला आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. मग एज्युकेशन असू द्या, विज्ञान क्षेत्र असू द्या, पॉलिटिशियन असू द्या, बिझनेस असू द्या किंवा स्पोर्ट्स अँड फॅमिली लाईफ असो. म्हणजे फॅमिली लाईफ पाहत पाहत ते काय करतात, एज्युकेशन जे आहे फॅमिली लाईफ बरोबर अदर क्षेत्रामध्ये पण त्या काय केलेल्या आहेत, पुढे जात आहेत. नेक्स्ट पॉइंट इज हिअर. इंटरनॅशनल Next point is here. International Women's Day reminds us to respect women and support gender equality. म्हणजेच जो इंटरनॅशनल वुमन डे आहे तो आपल्याला तो दिवस आपल्याला असं दाखवून देतो की त्याच्यामध्ये आपण लेडीजचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि जे जेंडर इक्वेलिटी आहे ते ठेवली पाहिजे. म्हणजे जसं की महिला आणि पुरुष याच्यामध्ये भेदभाव न करता दोन्ही समानच आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये दाखवता आलं पाहिजे. किंवा त्या दिवशी ओके म्हणजेच स्त्री आणि पुरुष समानता दाखवली पाहिजे याच्यामध्ये. नेक्स्ट पॉइंट इज हिअर. द फर्स्ट वुमेन्स डे वॉज सेलिब्रेटेड इन 1911. ओके. जो पहिला सुरुवातीला जो वुमन डे साजरा केला होता तो कोणत्या साली साजरा केला होता, 1911. ओके. 1911 साली तो फर्स्ट वुमन डे साजरा केला होता. इन सम कंट्रीज. ओके. म्हणजे काही कंट्रीज मध्ये. Later in 1975, the United Nations officially organized and started celebrating this day globally. ओके. म्हणजेच सुरुवातीला जो आहे तो वुमन डे 1911 मध्ये साजरा केला होता प्रत्येक काही देशांमध्ये. त्याचबरोबर त्याच्यानंतर 1975 मीन्स 1975 युनायटेड नेशन्स ऑफिशियली ऑर्गनाइज अँड स्टार्टेड सेलिब्रेटेड दिस डे ग्लोबली. म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये जो वुमन डे कधीपासून साजरा केला गेला, परत 1975 पासून वुमन डे आहे तो साजरा करण्यास सुरुवात केली गेली. ओके. नेक्स्ट पॉइंट इज हिअर. ऑन दिस डे people organize events, speeches, and programs to appreciate women and spread awareness about women's rights and empowerment.
ओके. म्हणजेच काय म्हणतो आपण, त्या दिवशी काय केलं गेलं की पीपल ऑर्गनाइज इव्हेंट्स, म्हणजे वुमन डेच्या दिवशी महिलांसाठी जसं की इव्हेंट्स असतील, काही स्पीच असतील किंवा काही प्रोग्राम असतील, म्हणजे महिलांना एक प्रोत्साहन देणे किंवा अप्रिशिएट करण्यासाठी, किंवा त्यांच्यामध्ये एक महिला हक्काबद्दल किंवा त्यांचं इम्पॉवरमेंट. महिला दिना दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम असतील, काही स्पीचेस असतील किंवा काही इव्हेंट्स असतील, तर ते ऑर्गनाईज करण्यात आलेले होते. कशासाठी? तर जे वुमन्स, महिलांचे जे हक्क आहेत किंवा एम्पॉवरमेंट आहे, त्यासाठी काय त्या दिवशी, महिला दिना दिवशी सगळ्या प्रकारचे इव्हेंट, स्पीच अँड प्रोग्राम काय करत जातात, ऑर्गनाईज केले जातात. Next point is here. International Women's Day encourage everyone to create a world where women and men have equal opportunities and respect. ओके. म्हणजे इंटरनॅशनल वुमन डे आहे, ते काय करतात, काय इंटरनॅशनल वुमन्स डे encourage everyone to create a world where women and men have equal opportunities and respect. म्हणजे इंटरनॅशनल वुमन डे आहे, त्या दिवशी महिला आणि पुरुष ह्यांच्यामध्ये समानता आहे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये, इक्वली आहेत, आणि त्यांच्या ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे संधी, त्यांना ज्या संधी मिळालेल्या असतात किंवा त्यांच्यासाठी जो रिस्पेक्ट आहे तो समान असला पाहिजे. ओके. ह्या दिवशी म्हणजे वुमन्स, महिला दिना दिवशी काय केलं जातं, ह्या गोष्टींवरती महिलांना त्याच प्रकारे इन्करेज केलं जातं किंवा सांगितलं जातं. Means, next point is here. International Women Day encourage everyone to create a world where women and men have equal opportunities and respect. Okay. म्हणजेच जो महिला दिवस आहे त्या दिवशी, किंवा महिला दिवस हे असं दाखवतो की वुमन आणि मेन, म्हणजे पुरुष आणि महिला यांच्या हे काय आहेत, इक्वल आहेत आणि त्यांना समान रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. Okay. Next point is here. Women are the real architects of a society. Respect, support and celebrate women every day. Okay. म्हणजेच महिला ही काय आहे की सोसायटीमध्ये एक रिअल आर्किटेक्ट आहे. ओके. आणि त्या महिलेला असं की रिस्पेक्ट, सपोर्ट मिळालाच पाहिजे. ओके. म्हणजेच महिला प्रत्येक पात्र हे वटवत असतात. म्हणजे जसं की घरकाम असू द्या किंवा बाहेरची जबाबदारी असू द्या, सगळ्या जबाबदारी काय करत असतात, ते हँडल करत असतात. This way, I have told you some information regarding International Women's Day. Okay. Thank you.